शुरुआत करते हैं। आज का टॉपिक है अपने पास फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन। फिजिकल प्रॉपर्टीज लाइक क्या क्या है? बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी, डेन्सिटी, अशा काही प्रॉपर्टीज असतात. पण अगेन दोन मेथड ऑफ प्रिपरेशन ज्या असलमध्ये 12च्या सिलेबसला आहेत, 11च्या बुक मध्ये दिसणार नाहीत, पण तुम्हाला सांगून ठेवतो डायरेक्ट मेथडने लक्षात ठेवायच्या. जर तुम्हाला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स, अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स ह्यांच्या मदतीने अल्केन बनवायचे असतील तर तुम्हाला ह्यावाल्या मेथड अप्लाय करता येतात. नेम रिएक्शन आहेत व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर बोर्ड. 3 वेळा व्हेरी म्हणतो, एवढं जास्त इम्पॉर्टंट आहे. काय आहे तर डायरेक्ट मेथड सांगतो. पहिल्या मेथडचं नाव आहे क्लेमन्सन रिडक्शन. रिएक्शनचं नाव आहे क्लेमन्सन्स रिडक्शन. क्लेमन्सन्स रिडक्शन म्हणून एक मेथड आहे. क्लेमन्सन्स रिडक्शन काय होतं सर? अरे अल्डिहाइड आणि कीटोन म्हणजे काय? कार्बन डबल बॉन्ड ओच असतो का? जर त्याच्या एका साईडला एच लावला तर तो अल्डिहाइड, आणि दोन्ही साईडला जर आर ठेवले म्हणजे कार्बनच ठेवले तर तो काय होत असतो? कीटोन. खरंय ना? ओके चलो. अशा कंपाऊंड्स मध्ये जर तुम्ही झिंक अमलगम, अरे अमलगम हा शब्द ऐकलाय का? मर्क्युरी जेव्हा कुठल्याही मेटल सोबत फ्यूज होते तेव्हा त्याला काय म्हणतात? अमलगम. मला सांगा रूम टेम्परेचरला मर्क्युरीचं स्टेट काय असतं? लिक्विड. पण तुम्ही त्याला कुठल्याही मेटल सोबत टाका, तो त्यासोबत कंबाईन होतो ना, आता लिक्विड राहत, दोघं मिळून सॉलिड बनतात. आपण अशा कंपाऊंड्सला काय म्हणत असतो? अमलगम. तर ZnHg म्हणजे झिंकचा काय आहे? अमलगम आहे. ZnHg इन द प्रेझेन्स ऑफ HCl म्हणजे ऍसिडिक मीडियम की बेसिक मीडियम? ऍसिडिक मीडियम मध्ये ही रिएक्शन होते. ह्याची डायरेक्ट ट्रिक आहे की तुम्हाला काय करायचंय? डबल बॉन्ड ओ काढायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला हायड्रोजन जोडायचं. एकदा नाही, दोनदा हे काम करायचं. ही डायरेक्ट ट्रिक सांगतोय बरं का मी. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड दोनही वेळेस तोडून टाकायचा आणि दोन्हीकडे काय जोडायचं? कोणी म्हणेल सर हा रिएजंट वेगळाच दिसतोय, तुम्ही एवढे एच आणले कुठून? बरोबर आहे. तुम्हाला आठवतं का रे, आपण सिमिलर रिएक्शन आतापर्यंत केली अल्काइल हॅलाइड सोबत. अल्काइल हॅलाइड सोबत पहिलीच जी मेथड बघितली होती आपण, त्यातला रिएजंट बघा बरं, एक पन्ना पलटून. अल्काइल हॅलाइड्स पाडून अल्केन बनवायची. काय होता? झिंक प्लस HCl. हा पण तसाच आहे ना, फक्त झिंकचा काय वापरलाय? अमलगम वापरलाय. ह्याची रिएक्टिव्हिटी थोडीशी वेगळी होते. सोप्या भाषेत यांची जेव्हा रिएक्शन होत असते हा आपल्याला हायड्रोजनच देत असतो. Zn जसा सोल्युशन मध्ये गेला Zn2+ मध्ये, त्याने सोडलेले इलेक्ट्रॉन हे H+ घेतात आणि रेडिकल बनून रिएक्शन होते. मेकॅनिझम 12th मध्ये डिस्कस करायचे, आता लोड घ्यायचा नाही. काय प्रोडक्ट बनेल सांगा पहिली गोष्ट? याच्यापासून बघा बरं. प्रोपेन नाही, इथे H घेतला होता ना, इथेन. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय होईल? हा CH3, हा CH2 आणि H म्हणजे एकंदरीत CH3 झाला. लक्षात आलं ना? इथून तुटला, अरे बाहेर कोण गेलं? H2. बरोबर आहे की नाही? बाहेर कोण जात आहे? H2. दोन्ही केसेस मध्ये. ह्या केस मध्ये प्रोडक्ट काय बनला? लक्षात आलं का? कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड तोडायचा आणि दोन्हीकडे हायड्रोजन जोडायचा. ही डायरेक्ट ट्रिक आहे कुठल्या रिएक्शनची? क्लेमन्सन्स रिडक्शन. झेपली मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके. नेमकं काय होतं, कसं होतं, ऑब्वियस आहे 12th मध्ये बघायचंय, तेव्हा बघून सोडून दिलं तरी टेन्शन नाही. हे मेकॅनिझम ना बोर्ड मध्ये विचारणार आहेत ना नीट मध्ये विचारणार आहेत, पण तरी सुद्धा तेव्हा मात्र मी थोडं डिस्कस करेल की नेमकं काय होतं. आता लोड घ्यायचा नाही. काही क्वेश्चन चुकून आपल्या क्वेश्चन बँक मध्ये आता येतील म्हणून ते सोडवण्यासाठी. दुसरी मेथड माझ्याकडे असते वोल्फ किश्नर रिडक्शन. वोल्फ किश्नर रिडक्शन. हे दोन सायंटिस्ट आहेत, एक वॉल्फ आणि एक किश्नर. तो ते त्यांचे सरनेम आहेत, तो तशा टाइपचे ना, वॉल्फ आणि किश्नर नावाचे जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी ही मेथड बनवली. अगेन ह्या मेथड मध्ये पण तुमचे रिएक्टंट एक तर कोण असतात? अल्डिहाइड, नाहीतर कोण असतात? कीटोन म्हणजे डबल बॉन्ड ओ, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. आता मात्र रिएक्शनची कंडिशन थोडीशी वेगळी असते. तुम्ही टाकत असता हायड्राझिन नावाचा एक मॉलिक्यूल ज्याचा फॉर्म्युला असतो NH2NH2. हे पण असंच का, याचं नाव का ते पुढे येणार आहे. हे काम करत असता तुम्ही इथिलीन ग्लायकॉलच्या प्रेझेन्स मध्ये. इथिलीन ग्लायकॉल म्हणजे नेमकं काय सर? एक CH2, त्याच्या शेजारी परत CH2, ह्याला पण OH आणि ह्याला पण OH. आपण ह्याच चॅप्टर मध्ये पुढे शिकणार आहोत की दोन शेजारी शेजारी कार्बनला जर OH आले तर त्यांना इन जनरल ग्लायकॉल्स असं म्हणत असतात.
इन जनरल ग्लायकॉल असं नाव असतं. हे तर गेलं इथे ब्रॅकेटमध्ये, इथिलीन ग्लायकॉल आहे ना. आणि ही जी मेथड असते याच्यामध्ये आपण KOH वापरतो, म्हणजे ऍसिडिक कंडिशन की बेसिक. ही ऍसिडिक कंडिशन मध्ये होती, दोघांची ट्रिक सेमच. जर माझ्याकडे एखादा अल्डिहाइड किंवा किटोन राहिला असता तर मी काय करणार होतो सांगा? कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड तोडणार दोन्ही सुद्धा, आणि दोन्हीकडे हायड्रोजन जोडणार. दॅट्स इट. म्हणजे याचा पण प्रोडक्ट काय भेटतोय? प्रोपेन म्हणजेच अल्केन भेटतं. लक्षात आली का गोष्ट? 3-4 प्रश्न करून याला इथेच वाइंड अप करून टाकू. समजून घ्या. एक क्वेश्चन दिला तुम्हाला, काय? CH3 C डबल बॉन्ड O H, आणि मी इथे लिहून दिलं रे, है ना, Zn Hg HCl. तुम्हाला कळालं काय कुठली रिएक्शन आहे? कुठली रिएक्शन असेल? क्लेमन्सन. काय ट्रिक आहे सर? हा तोडायचा, इथे 2 हायड्रोजन जोडायचे आणि इथे 2 हायड्रोजन जोडायचे. सांगा रे, बनलं का अल्केन? अरे जमलं ना काम. हे काय? कल्याण. कळालं का? सिमिलरली दुसरा क्वेश्चन दिला. दुसरा क्वेश्चन तुम्हाला असा दिला, एक सायक्लिक मॉलिक्युल आणि त्याला डबल बॉन्ड, फंक्शनल ग्रुप ओळखा रे, कीटोन. सर्वांना झेपला की नाही? ओके. याच्यात मी कंडिशन टाकली NH2 सिंगल बॉन्ड NH2 म्हणजे हायड्रोजिन इन द प्रेझेन्स ऑफ KOH, आणि इथिलीन ग्लायकॉल. इथायलीन असतं ऍक्च्युअली, इथायलीन ग्लायकॉल. हा काय नाही, सॉल्व्हंटचं काम करत असतो, याचा रोल नसतो. हे 2 मेन रिएक्टंट असतात. अच्छा, काय ट्रिक आहे परत सांगा? हा तोडायचा आणि दोन्हीकडे HH जोडायचा. हा काय सायक्लोहेक्झेन झाला का? अल्केनच आहे ना. बाहेर कोण गेलं? दॅट्स इट. तर सोपी ट्रिक आहे, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ऍसिडिक कंडिशन क्लेमन्सन रिडक्शन, बेसिक कंडिशन वोल्फ किर्चनर रिडक्शन. NH2NH2 KOH आणि त्याचा ZnHg. ओके, चलो. कोणी म्हणेल सर बाय चान्स एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड O असतील तरीही हे दोन्ही रिएक्टंट हे काम करू शकतात. जसा की एक रिएक्टंट मी मुद्दाम असा दिला, लेफ्ट वाला कीटोन आणि राईट वाला अल्डिहाइड, 2 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप एकातच टाकले. परत मी कंडिशन दोघांपैकी कुठलीही देऊ चालते, मी मुद्दाम घेतो क्लेमन्सन ZnHg इन द प्रेझेन्स ऑफ, क्या होईंगा? हा बॉन्ड तुटणार, इकडे पण HH आणि इकडे पण, परत हा पण तुटणार, इकडे पण HH आणि इकडे पण. मेन प्रोडक्ट सांगा. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. कळाला का रे? अल्केन बनला. अरे सर बाहेर कोण गेला? H2O चे 2 मॉलिक्युल. एक लिहिला तरी काय फरक पडत नाही, असे आपण एकदम परफेक्ट बॅलन्स करत नसतो. लक्षात आलं का? बढिया बात. तर हे कुठले रिएक्शन होते? 2. हे 2 होते की अल्डिहाइड आणि कीटोन पासून जर अल्केन बनवायचे असतील तर. हे पण शिकून झालं. बढिया बात. आपण जाऊयात परत ओरिजिनल टॉपिक जो आज आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, आणि तो काय आहे? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. अल्केन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी शिकायच्या. पहिला पॉइंट आहे पोलॅरिटी. पोलॅरिटी विषयी थोडंफार बोलून झालंय का रे? H2O कसा असतो? पोलार. CH4 काय वाटतो? नॉन पोलार पक्का. काय CH4 अल्केन आहे? बढिया बात. मग पोलॅरिटी म्हणजे नेमकं काय सर? तर पोल्स येणं. पोल्स येणं म्हणजे काय? जसं मी एक मॉलिक्यूल लिहितो H सिंगल बॉन्ड H, दोन्ही हायड्रोजन आहेत, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. एक बॉन्ड म्हणजे नेमकं काय असतं? 2 इलेक्ट्रॉन. इकडे पण जाणार नाहीत, तिकडे पण जाणार नाहीत. मी हेच काम करतो. एक क्लोरीन आणि दुसरा क्लोरीन, दोन्ही पण क्लोरीनच आहेत, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इव्हन दो पिरियोडिक टेबल मध्ये क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, पण हे दोन्ही पण इथे कोण आहेत? क्लोरीनच. इलेक्ट्रॉन ना तर लेफ्ट वाला ओढेल ना तर, मग ह्या केस मध्ये पण याच्यात पोलॅरिटी 0 आहे. पोलॅरिटी दाखवण्यासाठी डायपोल असा शब्द वापरतात, बरोबर ना रे? ओके. याच्यात पण पोलॅरिटी किती आहे? 0. याचा पण डायपोल काय आहे? 0. जगातले जे जे मॉलिक्यूल ज्यांचा डायपोल 0 असतो आपण त्यांना काय म्हणत असतो रे? नॉन पोलार. प्राऊड ऑफ यू. पण सर मी काय केलं, एक हायड्रोजन वापरला आणि एक क्लोरीन वापरला. आता काय होऊन जाईल? क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर हे बॉन्डचे इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे जास्त ओढेल. याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह आणि याच्यावरती डेल्टा पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह. असा डायपोल काढायची पद्धत आहे का? मग याचा डायपोल 0 झालाय का? जर 0 नाही झाला तर अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? पोलार म्हणतो. आणि ऑब्वियस आहे, जसं तुम्ही आताच सांगितलं की सपोज
अल्केनचा सर्वात बेसिक मेंबर घेऊयात, कोण? मिथेन. ओके, तुम्हाला जर मी विचारलं रे काय वाटतं, कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड पोलार आहे की नाही? थोडासा आहे. कसं, जर तुम्ही हायड्रोजन आणि कार्बनला कम्पेअर कराल तर कोणतरी एक थोडासा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कार्बन उजवीकडे येतो ना, पिरियडिक टेबलच्या जे उजवीकडे असतात ते जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, खूप नाही, थोडासा जास्त. पॉलिंग स्केलवर याची असते 2.1 आणि याची असते 2.2, थोडासा फरक आहे. पण ऑब्वियस आहे थोडासा कार्बन हावरट आहे, गोष्ट खरी आहे. हा बॉन्डचा डायपोल थोडासा कार्बनकडे जाईल, खरंय ना? तर ह्या बॉन्डचा पण कुणाकडे येईल? हे एकदम अपोजिट आहेत का, एकमेकांना कॅन्सल करतील. झेपलं? ओके, मला सांगा हा वरचा बॉन्ड कुठे खाली ओढतोय का, आणि या खालचा बॉन्ड पण, हे पण एकदम अपोजिट आहेत का, कसे करतील? आणि ओव्हरऑल जो डायपोल आहे तो काय होऊन जाईल? असं जर असेल तर आपण बिंदास अल्केन्सला काय म्हणू शकतो? नॉन पोलार म्हणू शकतो. कोणी म्हणेल सर ठीक आहे, एका कार्बनचं तर लक्षात आलं, जर 2-3 कार्बन असतील तर काय होईल? सपोज आपण 2 कार्बनची चर्चा करूया, है ना, C2H6. व्हेरी गुड. तुम्ही जर मला विचाराल तर परत मी सांगेल काय, की कार्बन हायड्रोजन बॉन्ड थोडासा पोलार असतो, अगदी थोडा, नेग्लिजिबल पण असतो. पण हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय, कॅन्सल होईल का? हा डाऊनला जातोय, हा वर जातोय, कॅन्सल होईल का? हा डाऊनला जातोय आणि हा वर होतोय, कॅन्सल होईल. आणि हे दोन तर सारख्याच पॉवरचे आहेत, कार्बन आणि कार्बनच आहे. तर ओव्हरऑल जो डायपोल असेल तो होऊन जाईल 0 आणि आपला मॉलिक्यूल काय होईल? नॉन पोलार. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा रे, जेवढ्या सहज आपण इमॅजिन करतोय ना, टेक्निकली 100% तसं नाहीये. रिझन, हा मॉलिक्यूल प्लेनर नाहीये, हा मॉलिक्यूल टेट्राहायड्रल आहे. तरी सुद्धा टेट्राहायड्रल म्हणजे काय, दोन असे असतात ना प्लेन मध्ये, एक अबोधी प्लेन आणि एक, तर ह्या दोघांचा रिझल्टंट खाली जाणार आणि त्या दोघांचा रिझल्टंट वर येणार, ओव्हरऑल कॅन्सलच होतं. इव्हन दो 3D असेल ते व्यवस्थित कॅन्सल होतं, 2D मध्ये जरा जास्त चांगलं समजलं. तर लक्षात आलंय का? ओके चलो. सो मग पहिली गोष्ट, पोलॅरिटी. अल्केन्स आर नॉन पोलार इन नेचर. अल्केन्स आर नॉन पोलार इन नेचर. आणि तुम्हाला माहिती आहे का रे, असे मॉलिक्युल्स ज्यांना आपण नॉन पोलार म्हणतो, ज्याच्यात डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह नसतं, त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप कमी असतात. ज्याच्यात चार्जेस नाहीत ना, त्याच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप कमी असतात. काहीतरी आपण बोललो ना हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे कधीतरी, त्याच्यामध्ये जे असतात नॉन पोलार. नॉन पोलार मध्ये कुठले फोर्सेस असतात, तर याच्यामध्ये सर्वात विकेस्ट वॅन्डरवॉल्स फोर्सेस असतात. नाव ऐकले का रे? वॅन्डरवॉल्स फोर्सेस, ज्याला लंडन डिस्पर्शन फोर्सेस पण म्हणतात, है ना, किंवा डिस्पर्शन फोर्सेस, एवढा शब्द लिहूया, डिस्पर्शन फोर्सेस. हे खूपच वीक फोर्सेस असतात. आणि म्हणून जी दुसरी तिसरी प्रॉपर्टी आपल्याला शिकायची, अल्केन्सचे बॉइलिंग पॉइंट हे खूपच कमी असतात, खूपच कमी, है ना. तर ती पहिली प्रॉपर्टी लक्षात आली तुम्हाला? ओके चलो, मग जाऊयात आपण पुढची प्रॉपर्टी. पुढची प्रॉपर्टी आपल्याला बघायची रे, बॉइलिंग पॉइंट्स. बॉइलिंग पॉइंट्स वाली प्रॉपर्टी बघून घेऊया. ओके, पहिलं तर इन जनरल तुम्हाला असं लक्षात ठेवायचंय, मेमोरी बेस आहे, थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. कधीतरी मॅच दी पेअरचा प्रश्न आलेला आहे सीईटी मध्ये पण, नीट मध्ये पण. लक्षात ठेवा, पहिले 4 कार्बन हे गॅसेस असतात, कार्बन नाही, अल्केन. पहिले 4 अल्केन, कोण? मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे नेचर मध्ये रूम टेम्परेचरला काय असतात? गॅसेस. सीएनजी बेसिक हाच कंपोजिशन आहे, सर्वात जास्त मिथेन. त्याच्यानंतर कार्बन नंबर 5 ते कार्बन नंबर 17, 5 to 17 हे लिक्विड इन नेचर असतात. म्हणजे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन, अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, असं सेप्टाडेकेन पर्यंत 7 जे असतात ना, म्हणजे 17 पर्यंत ते काय असतात? लिक्विड इन नेचर असतात. कार्बन 18 पासून समोर जाल तर तुम्हाला कसे सापडतात? सॉलिड सापडतात. एकदम लर्न करायचं नाही, पण बेसिक आयडिया असू द्यायची. सांगा, अल्केन्स हॅव्हिंग कार्बन 1 to कार्बन 4 आर गॅसेस इन नेचर. अल्केन्स फ्रॉम कार्बन 5 to कार्बन 17 आर लिक्विड इन नेचर. याच्यामध्ये असतं आपलं पेट्रोल, डिझेल, सर्व ह्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर कार्बन नंबर 18 पासून पुढे किती पण, मग 35, 40, 50 पर्यंत हे कसे असतात? सॉलिड इन नेचर असतात. रूम टेम्परेचरची गोष्ट चालू आहे. तर लक्षात आलंय का? ओके, याच्या पलीकडे पुढचा पॉइंट काय लक्षात ठेवायचा, जर तुम्ही अल्केन्सला बाकी फंक्शनल ग्रुप सोबत कम्पेअर कराल,
अल्काइल हॅलाइड असो, अल्कोहोल असो, फिनॉल असो, इथर असो, कीटोन असो, ह्यांचे बॉइलिंग पॉइंट खूपच कमी असतात. का बरं? कारण की हे पोलार आहेत की नॉन पोलार, आणि नॉन पोलार मध्ये कुठले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात? वॅन्डरवॉल्स फोर्सेस. तर इन जनरल यांचे बॉइलिंग पॉइंट कसे असतात? लो असतात. इन जनरल दे हॅव व्हेरी लो बॉइलिंग पॉइंट्स. व्हेरी लो बॉइलिंग पॉइंट्स. हा, एकदम कार्बन नंबर 40-50 कडे जाऊ नका, त्यांचे जास्त पण असतील. ते तर सॉलिड आहे. सॉलिडला बॉईल करायला आधी काय करावं लागेल? लिक्विड बनवावं लागेल, आणि मग काय करावं लागेल? बॉईल. अच्छा, महत्वाचा प्रश्न हा आहे, जो जास्तच महत्वाचा आहे, की तुम्हाला इथून पुढे 5-7 मॉलिक्युलची नावं देतात आणि बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर विचारतात. हा फिक्स क्वेश्चन येणार म्हणजे येणार. सीईटी असो, नीट असो, जेईत चान्सेस आहेत. जेईत क्वेश्चन खूपच कमी असतात, चान्सेस आहेत. नीट आणि सीईटी दरवर्षी येतोच फिक्स क्वेश्चन. काय? की खाली दिलेल्या मॉलिक्युलचा बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर लिहा. काय काय चेक करायचं? चेकलिस्ट. सर्वात पहिले बॉइलिंग पॉइंट ऑर्डर जर विचारली तर तुम्ही सर्वात पहिले चेक करायचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सर्वात पहिले चेक करणार. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये काय येतं? सर्वात स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, मग डायपोल डायपोल इंटरॅक्शन पोलार मॉलिक्युल मध्ये असतात. थोडं चर्चा झाली ना आपली. ओके, मग पुढे गेलो तर आठवतो कोणाला? सरळ वॅन्डरवॉलच घेऊन टाक, बाकी घ्यायचीच नाही. आयन डायपोल वगैरे ते इथे घ्यायची गरज नसते. सर्वात स्ट्रॉंग कोण? हायड्रोजन बॉन्डिंग, मग डायपोल डायपोल, आणि मग वॅन्डरवॉल्स फोर्सेस. जर सपोज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सेमच असतील, म्हणजे फंक्शनल ग्रुप सारखाच असेल, म्हणजे सर्व अल्केनच असतील, तर दुसरा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, मास. मास म्हणजेच नंबर ऑफ कार्बन. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट पण जास्त. हा दुसरा पॉइंट बरोबर लक्षात राहील. जर बाय चान्स मास पण सेम असेल किंवा जवळपास सेम असेल, तर तुम्ही तिसरा पॉइंट बघायचा, आणि तो आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. मग काय बघायचं तुम्ही? ब्रांचिंग बघायची. बघा इथे या साइनला काय वाचतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. जर ते सेम असतील तर काय चेक करायचं? मासला पण कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर बाय चान्स मास पण सारखा असेल, म्हणजे आयझोमर्स. आयझोमर्सचा फॉर्म्युला सेम असतो आणि स्ट्रक्चर वेगळं असतं. फॉर्म्युला सेम म्हणजे मास पण. त्या केसेसमध्ये तुम्ही काय चेक करायची? ब्रांचिंग. पण ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉइंट कमी होतो, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. एक ऍझर्शन रिझनचा क्वेश्चन इथून पण आला होता, समजावून सांगतो थोड्या वेळात असं का होतं. पुढे जाऊयात. एखादा क्वेश्चन बोल रे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस साठी बेसिक. सपोज आपल्याला एक प्रश्न आला CH3OH मध्ये आणि CH3CH3 मध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, तर आपण सर्वात पहिले काय चेक करायला सांगितलं मी? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. याच्यामध्ये OH आहे. तुम्हाला आठवतं का, जेव्हा हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच असतो तेव्हा कुठली बॉन्डिंग होत असते? हायड्रोजन बॉन्डिंग होत असते, बरोबर की नाही? हायड्रोजन बॉन्डिंग हा खूप स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनचा फोर्स आहे. याचे मॉलिक्युल एकमेकांना खूप स्ट्रॉंगली पकडून ठेवतील. हा नॉन पोलार आहे. ह्याच्यावर काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का? हा आणि याच्या शेजारी असणारा दुसरा मॉलिक्युल, यातले इंटरॅक्शन ऑलमोस्ट. बॉईल करणं म्हणजे नेमकं काय करणं? दोन ऍटम्स मध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ना, ते तोडायचे टेम्परेचर देऊन. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बॉन्ड नसतात तोडायचे. H2O बॉईल होतो म्हणजे काय? H+ आणि OH- वेगळं होतं का? H2Oच वर जातो. फक्त एक H2O आणि दुसरा H2O, त्यांच्यामधलं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स होतं ते निघून जातं आणि त्याचे ऍटम्स दूर दूर जातात. असं करणं, तर ऑब्व्हियसली याचा बॉइलिंग पॉइंट खूप जास्त असेल. तर हे पुढे येणारच आहे खूप डिटेलमध्ये. सध्या असं लक्षात ठेवा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे फंक्शनल ग्रुप है ना, असं काहीतरी. आणि फंक्शनल ग्रुप सारखा असेल तर मास चेक करायचं, अदरवाईज इथूनच आन्सर भेटतात. सर्व फंक्शनल ग्रुपची एक सिरीज पण तुम्हाला एकत्र शिकवली जाते, की सर्वात जास्त कार्बोक्सिलिक ऍसिडचा पकडायचा असतो, मग अल्कोहोल असतात, मग अल्डिहाइड, मग कीटोन असं. हा नाही समोर येईल. ओके चलो, हे झेपलं. ओके, आता हा प्रश्न इथे मध्ये झाला, आपल्याला हे नव्हता पाहिजे, पण ठीक आहे, बढिया बात, कोई बात नाही. लक्षात आलं. आता पुढे सपोज मी काय म्हणतोय तुम्हाला, की माझ्याकडे जर एक मॉलिक्युल असा असता है ना, आणि तुम्हाला विचारलं सांगा रे याच्यात कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असण्याचे चान्सेस आहेत. पहिले काय चेक केलं तुम्ही? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे फंक्शनल ग्रुप. हा पण अल्केन, तो पण, म्हणजे ते सेमच झाले.
आता दुसरा पॉईंट काय चेक कराल, ह्याचं मास जास्त आहे, नो डाऊट, जास्त कार्बन तर जास्त मास, खरं झेपलं का, बढिया बात. तिसरा प्रश्न दिला, सपोज तुम्हाला एक प्रश्न दिला CH3 CH2 CH2 CH3, परत एक असं दिलं CH3 CH, ह्याला ब्रांच दिली CH3 आणि इथे पण CH3. अरे नीट बघा रे, हे दोन आयझोमर आहेत, ह्या दोघांमध्ये पण 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन आहेत, बरोबर आहेत का, दोघांमध्ये पण सेमच आहेत का, तो जमलं का, म्हणजे आयझोमर आहेत, म्हणजे मास यांचं आधी चेक केलं फंक्शनल ग्रुप सेम, मग चेक केलं मास पण, आता काय चेक कराल, पण ब्रांचिंग जास्त तर बॉइलिंग पॉइंट झेपलं का, ओके चलो. आता इथे ते जस्टिफिकेशन देतो की नीट मध्ये विचारला होता एक ऍझर्शन रिझनचा क्वेश्चन. ऍझर्शनचं सेंटेन्स होतं, ऍझर्शनचं पहिलं सेंटेन्स होतं की बॉइलिंग पॉइंट इज, मी शॉर्टकट सांगतो, सेंटेन्स मोठं होतं, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. काय सेंटेन्स बरोबर आहे, बरोबर, आताच तर शिकलोय आपण, बरोबर आहे, म्हणजे ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉइंट काय होतो, पण असं नव्हतं, एक प्रॉपर सेंटेन्स होतं, इन अल्केन्स ऍज दी नंबर ऑफ ब्रांचेस इन्क्रीजेस दी बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. आणि मग रिझनचं सेंटेन्स होतं, रिझनचं सेंटेन्स आधी मी तुम्हाला डिक्टेट म्हणजे असं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, मग त्याचं शॉर्टकट आपण लिहून पण ठेवू नोटसाठी. त्यांनी असं म्हणलं होतं की जशी जशी ब्रांचिंग वाढते आतल्या साईडचे कार्बन हे दुसऱ्या मॉलिक्यूल, शेजारी मॉलिक्यूलच्या कार्बन सोबत इंटरॅक्शन करू शकत नाहीत आणि म्हणून ओव्हरऑल इंटरॅक्शन कमी होतात आणि बॉइलिंग पॉइंट पण कमी होतो. कोणी म्हणेल सर थोडं व्यवस्थित सांगा, ह्याला एक्झाम्पलला घेऊया. मला सांगा, हा मधला कार्बन टेट्राहायड्रल आहे का रे, है ना, याचा मी बॉन्ड लाईन काढतो, याचा बॉन्ड लाईन काढतो, काय ह्याचा बॉन्ड लाईन असा येऊन जाईल, है ना, याच्या शेजारी अजून एक मॉलिक्यूल ठेवला तर असा बसेल का, याच्या शेजारी अजून एक मॉलिक्यूल ठेवला तर असा बसेल का, म्हणजे हे मॅक्झिमम कार्बन एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे आणि यांच्यामधलेच ते विकेस्ट का असेल, पण फोर्सेस तर आहेत. पण जर मी याचं बॉन्ड लाईन काढलं तर कुठेतरी असं येतं, बरोबर आहे, मी जर याच्या खाली दुसरा मॉलिक्यूल काढला तर मला जास्त दूर काढावं लागत आहे, बघताय का तुम्ही टेक्निकली, है ना, म्हणजे एकंदरीत असं होतंय की हे साईडचे 3 कार्बन या मधल्याला जवळपास झाकूनच टाकताय, हाईड करून टाकताय. याच्यात हा याच्यासोबत इंटरॅक्शन करतोय, हा याच्यासोबत इंटरॅक्शन करतोय, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत, बरोबर आहे की नाही, म्हणजे जास्त आयटम सोबत इंटरॅक्शन करत आहेत, विकेस्ट का असे ना इंटरॅक्शन तर होत आहेत, एकमेकांना पकडून तर ठेवलंय. याच्यात असं होतंय की या मधल्याचा हातच पुरत नाही याच्यापर्यंत, अरे लक्षात आलं की नाही, म्हणजे हा इनडायरेक्टली या तिघांनी, हा हे इंटरॅक्शन करताय शेजाऱ्यांसोबत, याच्यात टोटल इंटरॅक्शन करणारे ऍटम्स किती होते, 4, याच्यात टेक्निकली 3च झाले ना, हा मधला तर झाकून गेला, मध्ये लपून गेला, टेट्राहायड्रल अरेंजमेंट आहे, मग त्याच्यामुळे असं होत असतं. तर ब्रांचिंग वाढल्याने ऍज ब्रांचिंग इन्क्रीजेस, जशी जशी ब्रांचिंग वाढते दी इंटरॅक्शन्स डिक्रीजेस, इंटरॅक्शन्स काय होतात, डिक्रीज होतात आणि म्हणून बॉइलिंग पॉइंट पण डिक्रीज होतो. अरे दोघांनी स्वतः चांगलं पकडूनच ठेवलं नाही तर थोडंसं हिट करा, सहज उडून जातील, बॉइल होऊन जातील. अरे लक्षात आलं का, ओके चलो. तो असं काहीतरी बॉइलिंग पॉइंटची प्रॉपर डिफिनेशन कदाचित तुम्हाला माहिती आहे का रे, व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट, अ टेम्परेचर ऍट विच लिक्विड स्टार्ट्स टू इज कॉल्ड ॲज, आता आपण 11वीत आलो, है ना, मोठे झालो, घोडे झालो, मॅच्युअर झालो, आता ती डेफिनेशन नसते. बॉइलिंग पॉइंटची प्रॉपर डेफिनेशन आहे एक असं टेम्परेचर जेव्हा बुडबुडे येतात असं नाही, जेव्हा बबल्स येतात असं. बॉइलिंग म्हणजे आपल्याला काय इमॅजिन होतं ऑनेस्टली सांगा, बुडबुडे येतात, बुडबुडे येण्याचं बॉइल होण्याचं लॉजिक आहे, पण बुडबुडे आले म्हणजे बॉइलिंग पॉइंट आला असं गरजेचं नाही. टेक्निकली डेफिनेशन अशी असते जी आपल्याला पुढे एका चॅप्टर मध्ये येते 12च्या, की एखादं जर लिक्विड असेल तर लिक्विडचं जर टेम्परेचर वाढवलं तर त्यांचे वेपर्स पण वाढतात का रे, जसं जसं लिक्विडचं टेम्परेचर वाढवाल तसे तसे त्याचे वेपर्स पण. एक असं टेम्परेचर जेव्हा वर जाणाऱ्या वेपरचं प्रेशर आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर इक्वल येतं, त्या एक्झॅक्ट टेम्परेचरला बॉइलिंग पॉइंट असं म्हणतात. द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बबल्स तर 70 डिग्रीला पण येतात पाण्याचे, पण पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती घेतो आपण, 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे रूम टेम्परेचरला 100 डिग्री सेल्सिअस ते तापमान आहे जिथे वेपरचे वर जाणारे प्रेशर पाण्याचे आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर इक्वल होत असतं. लक्षात आलं का, ओके चलो. हे पुढे येणार आहे, मी सहज आयडिया दिली
की बॉइलिंग पॉइंट म्हणजे नेमकं काय असतं. प्रश्न जमले का तुम्हाला? ओके चलो, एक अति सोपा प्रश्न देऊ. ओके, एक अति सोपा प्रश्न दिला तुम्हाला. सपोज चला 3च दिले, भरपूर देऊ शकलो असतो पण 3च. ए बी सी. तुम्हाला काढायचा यांचा बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर. दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी. व्यवस्थित सांगा. शायद से मेरे को सुनाई दे रहा है कि बॉइलिंग पॉइंट में सबसे ज्यादा तो ए है, बरोबर. ओके, कशावरून लॉजिक लावलं तुम्ही? सर्वात जास्त कार्बन आहेत आणि दुसरी गोष्ट सरळ रेषेत आहे, मग त्याचं सर्वात जास्त. आता पुढे सी पक्का. बी तर नाही वाटणार, नाही वाटला पाहिजे, कारण की बी मध्ये किती कार्बन आहेत? 5. सी मध्ये टोटल किती आहेत? आधी आपल्याला ब्रांच चेक करायची की मास? आधी मास चेक करायचे, याचं मास जास्त आहे. जर मास मध्ये टाय झाला असता तर आपण मग ब्रांचिंग वाला लॉजिक बघितला असता. जसं ए आणि सी चा मास सेम आहे, याच्यात पण 6 कार्बन आणि त्याच्यात पण, मग दोघांमध्ये जो स्ट्रेट चेन त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त, ज्याला ब्रांच त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी. पण जर या दोघांमध्ये कम्पेअर केलं, इव्हन दो त्याला ब्रांच आहे पण त्याच्यात कार्बन पण तर जास्त आहेत. हवेत उडवायचे ना आपल्याला, वेपर बनवायचे ना, वजनदार माणूस जाईल का हवेत? हलका फुलका सहज जाईल. लक्षात आलं का? असं काहीतरी लॉजिक आहे. झेपला हा पण क्वेश्चन? ओके. पण विषय असा आहे की आपल्याला एवढा सहज क्वेश्चन देणार, अरे पण खूप अवघड पण नाही करू शकत. सध्या आपण अल्केनच शिकतोय ना, बाकी फंक्शनल ग्रुप तर शिकले नाही, मिक्स करून तर सध्या देऊ शकत नाहीत. हे लोक आपल्याला मॉलिक्यूलचे कॉमन नेम्स देतात, मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर मॉलिक्यूलचे देतात कॉमन नेम्स. जसं की एक दिला निओ पेंटेन, बरोबर आहे. एक दिला एन पेंटेन, बरोबर आहे. एक दिला आयझोब्युटेन, एक दिला आयझोब्युटेन, नंतर कॉमन नेम निओ पेंटेन, एन पेंटेन, आयझोब्युटेन, निओहेक्झेन, है ना. हे नाव दिले. आता आपल्याला सांगायचं असतो बॉइलिंग पॉइंटचा ऑर्डर, बरोबर आहे. काय तुम्हाला सर्वांना आयडिया आहे निओ ही कंडिशन आठवते कोणाला? निओ म्हणजे काय? एका कार्बनला चारीकडून घेरलेलं असतं का? सर्वांना आठवलं का रे? बिलकुल, हायड्रोजन भरून टाकू, है ना. निओ पेंटेन, पेंटेन म्हणजे 5, पण निओ म्हणजे ही कंडिशन सर्वांच्या लक्षात राहील. पुढे एन पेंटेन, एन म्हणजे नॉर्मल, म्हणजे स्ट्रेट चेन, CH3 CH2 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 CH3. अरे आयझोब्युटेन, एन ब्युटेन म्हणजे नॉर्मल, पण हा कसा आहे? आयझो. आयझो म्हणजे आठवलं का कुणाला? काय असतं? मधल्याला ब्रांच असते, प्राऊड ऑफ यू, मधल्याला ब्रांच असते. IUPAC मध्ये 2 मिथाइल प्रोपेन, ह्याचं फेमस कॉमन नेम काय आहे? आयझोब्युटेन. निओहेक्झेन, निओ कंडिशन आली. निओ म्हणजे एवढं काढणं मॅन्डेटरी आहे की एका कार्बनला चारीकडून कार्बन घेरतात, म्हणजे काय? त्याची बॉन्ड बनवण्याची कॅपॅसिटी संपलीच का? आता उरलेला 6वा मजबुरीत तुम्हाला इकडे काढावा लागेल. लक्षात आलं ना, कारण की मधल्याचे बॉन्ड संपले. ह्या चौघांपैकी कुणाला लावा, सारखाच दिसणार आहे. अरे झेपलं का? ओके चलो, सांगा बरं मग बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त काय? ए बी सी डी मध्ये सर्वात जास्त बी. आधी काय चेक करायचं? हा, सर्वांचे सारखेच आहेत कारण की अल्केन आहे. मग काय चेक करायचं? सर्वात जास्त कार्बन कोणात आहे? डी मध्ये आहेत बे, गोळे बनवू नका. ओके, पुढे सांगा. हा 5 आणि तो 4, म्हणजे या दोघांमध्ये टाय झाला, पण याच्यात ब्रांचिंग नाही तर हा चांगला, बरोबर. मग ए आणि मग सर्वांना झेपलं, प्राऊड ऑफ. त्यांची नावं कशी होते? ह्याला आपण सपोज ए म्हटलं होतं, ह्याला म्हटलं होतं बी, ह्याला म्हटलं होतं सी, ह्याला म्हटलं होतं डी. सर्वांना लक्षात आलं? पक्का? ओके चलो, तर हे पण तुम्हाला बॉइलिंग पॉइंटच्या ऑर्डर पण लक्षात आले. ओके चलो, बाकी तर ऍज इन काही देतच नाही. इथे एखादं क्वेश्चन. ओके, सॉल्युबिलिटी वरती चर्चा नाही केली, शेवटचा तेवढा 2 मिनिटाचा पॉइंट बघून घेऊ. इथे रे बाबांनो, बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट दिलेत. मेल्टिंग पॉइंटचा अल्केनचा प्रश्न आपल्याला विचारत आणि बॉइलिंग पॉइंटचा कसा जस्टिफाय करायचा आपण बघितलं. इथे काही मॉलिक्यूलचे नावं दिले आणि इथे त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स दिले. हे फक्त बघायचं, लर्न करायचे,
क्वेश्चन कसा येणार आहे, सिक्वेन्स लिहायला, आणि ते कसं काढायचं आपल्याला येतं, कन्फ्युज व्हायचं नाही. एक शेवटचा पॉइंट सहज म्हणून सांगतोय, तो काय आहे रे, सॉल्युबिलिटी. मला सांगा, तुम्ही कधी आयुष्यात एक गोष्ट ऐकली का, लाईक डिझॉल्व्स लाईक, सारख्यांचे मित्र सारखेच होतात, है ना. क्लासमधली पण गोष्ट अशीच आहे ना. बरोबर आपल्या वाईफचे लोक आपल्याला भेटून जातात. अजून थोडासा वेळ आहे, अजून 2-3 महिने झाले तर तुमचे ग्रुप सॉर्टेड असतील, मेंटॅलिटी वाईज, कर्म वाईज, कांड वाईज एकदम सॉर्टेड असणार आहे. म्हणजे बरोबर ते आपापल्या वाईफशी भेटून जातात. आपण ज्या वाईफचे त्याला इनडायरेक्टली आपल्या वाईफचे लोक दुसऱ्या वाईफचे जरी असले तर एक आठवडाभर चालतं, नंतर मग बरोबर आपल्या आपल्या रस्त्याला, है ना. तर इथे पण सेमच आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक. याचा अर्थ काय, आपल्या वाईफ अशाच लोकांसोबत बनतात जे आपल्या वाईफचे आहेत. आपण नालायक असलो तर ते पण, तरच आपली जोडी जमते. ते शहाणे ना आपण नालायक, शक्यतो जोडी बनत है ना. असंच काहीतरी. आणि होऊ शकतं एक्स्ट्रीम पण असतं कधी कधी, आहे ना. 2 चांगले मित्र असतात, एक डायरेक्ट लिस्ट मध्ये खाली असतो, एक वर असतो, असं बी सांगता येईल, है ना. हो सकता है ऐसा भी कुछ, है ना. त्याचं काय नाही. बघा, सॉल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय, मला सांगा रे, अल्केन पोलार की नॉन पोलार. अल्केन्स कारण की कसे आहेत, नॉन पोलार आहेत. हे पाण्यात सोल्युबल होतील का, कारण की पाणी कसं आहे, तर हे नॉन पोलार असल्यामुळे इन जनरली किंवा इन जनरल हे कशात सोल्युबल होतात, नॉन पोलार सॉल्व्हंट्स मध्ये जास्त सोल्युबल होतात, है ना. नॉन पोलार सॉल्व्हंट्स मध्ये जास्त सोल्युबल होतात, मोर सोल्युबल हे होतात. पोलार मध्ये एवढे चांगले सोल्युबल होत नाहीत. जसं की इथे एक प्रश्न दिलाय, हा प्रश्नातच आपला आत्ताच्या कॉन्सेप्टचं उत्तर आहे. व्हाय आर अल्केन्स इनसॉल्युबल इन वॉटर, तेवढाच आन्सर सांगा. वॉटर पोलार आहे, अल्केन्स आणि लाईक डिझॉल्व्स लाईक असतं. इंटरॅक्शन सारखे असले तरच सोल्युबल होते गोष्ट, नाही तर सोल्युबल होत. तुम्ही पाण्यामध्ये पेट्रोल टाका, सोल्युबल होणार नाही, बरोबर आहे ना. ओके, पण पेट्रोलमध्ये केरोसिन टाका, पेट्रोलमध्ये आपले अल्केन्स टाका, खूप चांगले सोल्युबल होऊन जातील. पाण्यामध्ये अल्कोहोल टाका, चांगलं सोल्युबल होऊन जाईल. का बरं, पाण्यात पण OH आणि अल्कोहोल मध्ये पण मस्त ग्लास भरेल, है ना. ओके, इनसॉल्युबल इन वॉटर, बरोबर आहे का. बट रेडिली सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये परत कार्बनचा पार्ट येईल का, ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन येणे असेल, म्हणजे कोण, क्लोरोफॉर्म. काय फॉर्म्युला असतो रे, CHCl3. स्लाइटली पोलार असतो, असं नका समजू की एकदम नॉन पोलार आहे. हा CCl4 नॉन पोलार असतो, पण अगेन ह्याचे आणि त्याचे इंटरॅक्शन कुठेतरी मॅच करतात. इथर्स तुम्हाला माहिती आहे ना, CH3O CH3, हे पण स्लाइटली पोलार आहेत, पण यांचे अल्केन सारखे इंटरॅक्शन होतात, वीकली पोलार आहेत, म्हणून ह्याच्यात हे सॉल्युबल आहेत, पाण्यामध्ये सॉल्युबल. झेपलं का. चलो आज के लिए इतना, कॉफी है, चलो छापलं नोट्स.